पडतंय ना तर करू द्यात. म्हणजे असं त्यांनी कधीच कुठल्या प्रकारचं बंधन लावलं नाही की हे करू नकोस तू. म्हणजे तेवढं म्हणजे खूप फ्रीडम दिलाय मला त्यांनी. म्हणजे की कुठे जरी म्हणजे मी आज कुठल्याही बाहेर जर का शूटला जरी जायचं म्हणलं ना तरी ते माझ्यासोबत कंटिन्यू असतात. आणि चुकून ते एखाद्या दिवशी नसलं तर भाऊ कोणतरी सोबत असतं, दादा सोबत असतं, मग त्याच्यासोबत आम्ही जातो. म्हणजे असं कधी म्हटलेच नाही की तू हे का करतेस आणि करू नकोस. बरोबर आहे. मग ते तुला असं वाटतं का की आज तू हे बर्डन नसल्यामुळे किंवा त्यांचा सपोर्ट असल्यामुळे आज एवढ्या पुढे येऊ शकलीस? तुझ्यासारख्या अशा कितीतरी मुली आहेत खेडेगावामध्ये ज्या की नॉट इन सेन्स की सोशल मीडिया बऱ्याचशा सेक्टरमध्ये त्यांना त्यांची स्वप्न असतात पण ती पूर्ण होत नाहीत. मग त्यांच्या घरच्यांना एक तू काय मेसेज देशील की तुम्ही बर्डन पर्यंत ठेवलं पाहिजे आणि कुठल्या म्हणजे ते बर्डन नसेल तर त्या मुली एकदम पुढे जाऊ शकतात, त्यांना काय मेसेज देशील तू? मी तर बोलेल की नाही का म्हणजे घरच्यांनी ट्रस्ट जर काही ठेवलं ना की आता माझ्या घरच्यांनी ट्रस्ट खूप ठेवलेला आहे की कधीच म्हणजे ते कधी म्हणत पण नाही की तू का कुठे चाललीस. मी म्हटलं ना की मी इथे कधीच बोलणार सुद्धा नाहीत. फक्त ट्रस्ट ठेवला पाहिजे. जर विश्वास असेल ना तर सगळ्या गोष्टी होतात. घरच्यांनी एवढा विश्वास ठेवला त्याच विश्वासावरती आज मी हे म्हणजे हे एवढं कमवलंय. त्यांनी विश्वास ठेवला, ह्या सगळ्या गोष्टी छानशा झालेल्या आहेत. आणि मी सगळ्यांना एकच सांगेल की तुम्ही तुमच्या मुलांवरती विश्वास ठेवा. ते काही ना काही करणार आणि चांगलंच करणार. सोशल मीडियामध्ये बरंच आता तू अचीव केलेल्या आहेत गोष्टी, पण कधी असं झालं का तुला की एज्युकेशनल फील्डमध्ये तुला एखादा फेल्युअर आला असेल किंवा एक्सपेक्टेड मार्क नाहीत पडले? फॉर एक्झाम्पल तुझं एक्सपेक्टेशन असेल मला 90% पडले पाहिजे आणि 85 आले, मग त्यावेळेस कधी असं वाटलं का की अरे सोशल मीडियामुळे हे इम्पॅक्ट असू शकतो माझ्यावर, असं कधी वाटलं? नाही. कसं आहे ज्यावेळेस मी अभ्यास असतो ना म्हणजे माझे एक्झाम सुरू होतात किंवा माझ्या असाइनमेंट्स वगैरे सुरू होतात त्यावेळेस मी कंटिन्युअसली फोकस करते आणि सोशल मीडियाला पण तेवढंच ठेवते. त्यामुळे कसं एक सवय झाली की सिमिलर ठेवायचं जे काय असेल तर. म्हणजे की मी खूप म्हणजे अशी आहे की मी खूप हट्टी आहे. म्हणजे मला ते पाहिजे असेल ना तर ते मी मिळवणार. म्हणजे की कसं जर काही मला अभ्यासात तेवढा अभ्यास करायचा आणि तेवढंच मार्क्स पाडायचे तर ते मी पाडणारच. म्हणजे की इकडे पण तेवढंच लक्ष देणार आणि तिकडे पण तेवढंच लक्ष देणार. आता एक थोडासा आउट ऑफ द बॉक्स जाऊन एक प्रश्न विचारतो की तू कंटेंट बनवताना एकदम ग्रामीण बाजाचा कंटेंट बनवतेस, पण मोस्टली लोकांचं असं असतं की त्यांचा एक मार्केटिंग पर्स्पेक्टिव्ह असतो की माझा ग्रामीण कंटेंट चालतोय मग मी ग्रामीण भागातलाच कंटेंट बनवेन. तर मग आज दुसरा एक प्रॉब्लेम आहे महाराष्ट्रापुढं की ग्रामीण भागातली जी मुलं आहेत किंवा जी शेती करणारी मुलं आहेत त्यांना त्यांचं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्यांचा लग्नामध्ये प्रॉब्लेम आहे. फ्रँकली स्पीकिंग की तुम्ही ज्यावेळेस कंटेंट बनवताना ग्रामीण भागाचा आधार घेता, पण ज्यावेळेस तुम्ही लग्न ह्या गोष्टीकडे विचार करता इन जनरल सगळी लोक, त्यावेळेस तुम्ही ग्रामीण भागाला डावलता. तर मग तुला काय वाटतं की ग्रामीण भागात नक्की काय पोटेन्शियल आहे आणि आहे का ते पोटेन्शियल ग्रामीण भागामध्ये, की ग्रामीण भाग पण वेल सेटल्ड आहे किंवा त्याचं एक तू ऑब्झर्व करते जवळून कंटेंट बनवण्याच्या दृष्टिकोनातून, तर मग तुला असं वाटतं का ग्रामीण भागातील मुलं पण तेवढी कॅपेबल असतात किंवा ग्रामीण भागातल्या फॅमिलीज पण ग्रामीण भागात राहून पण आनंदी राहता येतं? हे तू बघितलंय का आणि त्याच्याबद्दल काय सांगशील? ग्रामीण भागाबद्दल ओव्हरऑल काय सांगशील आम्हाला? म्हणजे की असं नाही म्हणता येणार की तू जे आता भरपूर परिस्थितीच आहे की ग्रामीण म्हणजे गावाकडचं म्हणलं शेतकरी मुलगा म्हणलं की नकोच म्हणतात. का नको? ते खूप वेल एज्युकेटेड असतात. म्हणजे ते शेती जरी करत असेल तरी ते आधुनिक तंत्र वापरून ते शेती करतात. तर मला नाही असं म्हणजे मला तरी असं वाटतं की खरंच म्हणजे गावाकडे आहे ना जे सुख आहे ना ते शहरात नाहीये. आणि गावाकडे आल्यानंतर जो आपल्याला फील भेटतो, जो आनंद भेटतो ना तो गावाकडेच भेटू शकतो. आणि आता तुम्ही म्हणताय की डावलतात, खरं तर आहे ना आपण गावाकडे नाही डावललं पाहिजे. गाव म्हणजे आपलं सगळं आहे. मी बघते तर आता कितीतरी गावाकडची मुली इतकी हुशार आहेत. आत्ताच माझ्या गावामध्ये माझा सत्कार झाला आमच्या यात्रेनिमित्त. त्यावेळेस मला कळलं म्हणजे त्यावेळेस म्हणजे गावात कसं मी जाते पण घर रान एवढंच. आणि तिथे गेल्यावरती मला समजलं की इतकी मुलं हुशार आहेत ना, बापरे. म्हणजे राज्यात पहिला, दुसरा, पाचवा. म्हणजे की गावाकडची सुद्धा मुलं कुठल्याच क्षेत्रात कमी नाहीयेत. म्हणजे हे त्यांनी दाखवून दिले. आणि मी तर बोलते जे म्हणतात ना की गावाकडे काय राहायचंय, गावाकडे काय करायचंय जाऊन किंवा शेतकरी मुलाशी का लग्न करायचं, हे चुकीचं आहे. गावाकडे सगळं आहे आणि गावाकडची मुलं खरंच खूप हुशार असतात, ऑलराऊंडर असतात सगळ्याच गोष्टीमध्ये. हे तुझे कंटेंट ज्यावेळेस आम्ही बघतो त्यावेळेस एक गोष्ट जसं मी तुला पहिल्याच प्रश्नामध्ये बोललो की हा तुझा कंटेंट जो आहे तो पूर्णतः एकदम सिंपल सोबर आणि सोज्वळ कंटेंट म्हणू शकतो आपण. तर हे मेंटेन करणं आज बाकीच्या लोकांना पण गरजेचं आहे का? आणि मग त्यातून ह्या सगळ्या जे आपण क्लॅशेस म्हणतो की आज इंस्टाग्राम म्हटले की तू सुरुवातीलाच बोलली की इंस्टाग्राम म्हटले की मला असं वाटलं की अरे नको इंस्टाग्राम, ते विचित्र आहे, म्हणजे हे एक फिलिंग आलेलं आहे. तर मग हे थोडंसं लोकांनी बदललं पाहिजे का? काय तुझं काय मत आहे याच्यावर की एक
संस्कृती आणि आपण जे म्हणतो आपली की आपण बरोबर. एकदम मराठी संस्कृती म्हणजे एकदम प्रगल्भ संस्कृती म्हणतो, तर ती आपण खरंच दाखवतोय का आपण ती सोडून वेगळीकडे चाललोय? नाही, माझं तर म्हणणं आहे जेव्हा पण की आपण इंस्टाग्राम मध्ये उतरताना खरंच आपली संस्कृती, आपले संस्कार आहेत ना, म्हणजे की आपल्या ज्या संस्कृती आहेत ना त्या खूप भारी आहेत, खूप दाखवण्यासारखे आहे. म्हणजे की जसा जानेवारी महिना सुरू होतोय, म्हणजे की तिथूनच सुरुवात होती. एक एक सण आहे ना आपल्याला काहीतरी सांगत असतो. गुढीपाडवा, नवीन पालवी फुटते झाडांना, म्हणजे की प्रत्येक सण, दिवाळी सण, दिव्यांचा सण, म्हणजे की बरोबर. इतके सुंदर आपल्याला भेटतंय, आपल्याला. कल्चर भेटलंय आपल्याला, तर ते का सोडायचं? म्हणजे की बाहेरचे लोक येऊन आपली संस्कृती घेतात ते, आपण का त्यांची घ्यायची ना? आपली संस्कृती इतकी सुंदर आहे, बरोबर आहे. ती आपण दाखवली पाहिजे. माझं तर म्हणणं आहे की ना, आपली जी संस्कृती आहे ना ती खरंच 7 समुद्रापार गेली पाहिजे. ती बरोबर. दाखवणं खूप गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे गणपती पण एक्सपोर्ट होतोय हो, बाहेरच्या देशात, साडी पण एक्सपोर्ट होते Export बाहेरच्या होतीये. देशात, आणि आपण आज- पुरणपोळी सुद्धा एक्सपोर्ट होते बाहेरच्या देशात. Exactly. आणि आपण आज ते डावलून थोडंसं वेस्टर्न कल्चरकडे जास्त चाललोय असं म्हणायचं तुझं. हम्म. येस. पण ते नाही गेलं पाहिजे वेस्टर्न कल्चरकडे. हम्म. ठीक आहे तुम्ही घालताय, इट्स ओके, पण कसं आहे आपले संस्कार आहेत, घरच्यांनी सुंदर संस्कार दिलेत, ते जपले पण पाहिजेत ना. बरोबर आहे. म्हणजे कुठे आपण जर जातो तर असं कुठे वाटलं नाही पाहिजे की बाबा हे असं आहे. खटकलं नाही हा, पाहिजे. म्हणजे गेल्यावर ते असं छान वाटलं पाहिजे, मनाला सुद्धा छान वाटलं पाहिजे आणि समोरच्याला बघायला सुद्धा छान वाटलं पाहिजे. येस, डेफिनेटली. आज तू इथं आलीस आणि आम्हाला तुझा भरपूरसा वेळ दिला आणि आमच्या प्रश्नांना उत्तर दिली, त्यासोबतच आमच्या ऑडियन्सला पण एक छान कंटेंट दिला. त्यासाठी टू कटिंग परिवाराकडून तुझ्या आम्ही आभारी आहोत आणि तुझ्या पुढच्या करिअरसाठी आणि तुझ्या 1 मिलियनच्या पूर्णत्वासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.